आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला, पालन पोषण केले, शिक्षण दिले, नोकरी व्यवसाय योग्य बनवले, लग्न करून दिले, नातवंडे सांभाळली. इतके केल्यावर आपल्या नावावर प्रॉपर्टी करताना आम्ही काय करतो? काही नाही. कमीत कमी त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळी त्यांच्या डोळ्यात पाणी येणार नाही इतके व्यवहार जरी आपण त्यांच्यासोबत केला तरी आपले जीवन धन्य होईल. मात्र सध्या आपल्या या जीवनदात्यांवर आता मात्र वृद्धाश्रमामध्ये मनावर दगड ठेवून जाण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे. अशा मन सुन्न करणाऱ्या गोष्टीवर भाष्य करण्यासाठी मी आमंत्रित करते इयत्ता 9वीच्या विद्यार्थी कलाकारांना. ते आपल्या समोर सादर करणार आहेत एक नाटक. नाटकाचे नाव आहे आई वडील कुटुंबाचे आधारवड. यामध्ये एकूण सहभागी विद्यार्थी आहेत 9. मुली 4 व मुले 5. दिया शर्मा, तनुजा कुलते, प्रणिता गायकवाड, अंजली देवळे, रुद्राणी कंठाळे. मुले शैलेश सपकाळ, कृष्णा पवार, अथर्व जाधव, अथर्व देवसरकर, प्रसाद भुजंग. नाटकाचे नाव आहे आई वडील कुटुंबाचे आधारवड. नमस्कार. काय काम काढलं? ते आमच्या घरी ना माझी बायको आणि माझे आई वडील यांच्यात सतत भांडणं होत असतात. तर मग माझं असं म्हणणं होतं की त्यांनी अगदी वृद्धाश्रमात नको परंतु गावाकडे जाऊन वेगळं राहावं. तसं म्हणाले का तुम्ही त्यांना? मी तसं म्हणालो त्यांना, पण त्यांचं म्हणणं आहे की आता आमचे दिवसच किती राहिले, आम्हाला आमच्या नातवांसोबत खेळू दे. तर एक वकील म्हणून मी तुमची केस घेऊ शकतो, पण एक माझा सल्ला जर तुम्ही ऐकलात तर आई वडिलांना बाहेर काढून आजपर्यंत कोणीच सुखी राहिलं नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे मी आहे. काय सांगता तुम्ही? हो, तर बघा. हा मालाचा मुलगा झाला IPS. बापाचे कष्ट व मुलाची मेहनत. बघा मुलांनो, आज संपूर्ण जिल्हा त्या IPS ऑफिसरला सलाम ठोकतोय. माझी मुले मोठी होऊन मोठे अधिकारी होणार. बघा तुम्ही, आपले सर्व मुलं अधिकारीच होणार. हो, मी इंजिनियर होणार. मी वकील होणार. मी सैनिक होणार. नुसतं बोलून काही उपयोग नाही, त्यासाठी अभ्यास करावा लागतो. अभ्यास ते करणारच. माझी मुले आहेत ती. चला चला, शाळेची वेळ झाली. माझ्याही ऑफिसची वेळ झाली. मी येतो. काय झालं मुलांनो, काय झालं? आम्ही रस्त्यातून येत असताना एका माणसाने एका आजीला रस्त्यावर टाकून दिलं आणि तो तिथून गेला आणि ती आजी रडायला लागली. काय मजा आली, काय मजा आली. काय मेली हल्लीची मुलं, आपल्या स्वतःच्या आई वडिलांना भर रस्त्यावर सोडून देतात. आई वडील त्यांना जन्म देऊनच चुकी करतात वाटतं. आपण सर्वांनी आपल्या आई वडिलांचा आदर केलाच पाहिजे. हा बरोबर आहे. जे लोक आपल्या स्वतःच्या आई वडिलांसोबत असे वागतात, त्यांना त्रास देतात, ते कधी सुखी राहू शकत नाहीत. 10 वर्षानंतर. अरे, आज घरात एवढी शांतता कस काय? आज आपल्या मुलांचा निकाल आहे. अथर्वच्या LLBच्या फायनलचा आज रिझल्ट आहे. चिंटूच्या इंजिनिअरिंगचा पण आज रिझल्ट आहे आणि प्रसादच्या सैन्य भरतीचा आज निकाल आहे. आपली मुले यशस्वी होऊनच येणार. बरं, ते आल्यावर मला सांगा. मी स्वयंपाकघरात आहे. अरे, मुलं आली वाटतं. दिया, मुले आली आपली. बरं बरं, आले. आई, बाबा, मी वकील झालो. सुखी राहा. असाच यशस्वी होत राहा. आई, बाबा, मी इंजिनियर झालो. सुखी राहा. आयुष्यमान भव. आई, बाबा, मी सैनिक झालो. अशीच प्रगती कर. असाच यशस्वी होत राहा. आपली मुले आता मोठी झाली, त्यांच्या लग्नाचा आपण आता विचार केला पाहिजे. मी एकटी किती दिवस काम करू? माझ्या हाताखाली पण सुना आल्या पाहिजे ना. हो हो, करू. नमस्कार करते मामनजी. आयुष्यमान भव. नमस्कार करते सासूबाई. आयुष्यमान भव. मामनजी नमस्कार करते. आयुष्यमान भव. सासूबाई नमस्कार करते. आयुष्यमान भव. मुलींनो, हे तुमचंच घर आहे. हे तुमच्या घरासारखंच इथे राहा आणि मी तुमची सासू नाही तर आई सारखीच आहे. हो सासूबाई.
लग्नाच्या काही वर्षानंतर. काय झालं? माझ्या छातीत खूप दुखतंय. श्वास घेता येत नाहीये. खूप दुखतंय छातीत. थांबा, मी चिंटूला फोन लावते. हॅलो चिंटू. हा बोल ना आई, काय झालं? तुझ्या बाबाची तब्येत बरोबर नाही, त्यांना जरा दवाखान्यात घेऊन जातोस का? हो येतो मी घरी आणि बाबाला घेऊन जातो दवाखान्यात. काय झालं बाबा, छातीत दुखतंय का? चला मी तुम्हाला दवाखान्यात घेऊन जातो. चल चल. काय झालं यांना? यांना घरी छातीत दुखत होतं, श्वास घ्यायला अडचण येते. त्यांचं आता वय झालंय, त्यांनी आता आराम करायला हवा. हो आराम तर करतोच आहे, पण मला खूप त्रास होतोय. बर, मी काही गोळ्या लिहून देतो, त्या वेळेवरच घ्या. हा मी बरोबर वेळेवर गोळ्या देतो त्यांना. ठीक आहे. चला बाबा घरी. चल चल. अरे चिंटू, आलात तुम्ही? काय म्हणाले डॉक्टर? डॉक्टरांनी सांगितलं बाबांना गोळ्या वेळेवर द्या, जेवण वेळेवर द्या. बरं ठीक आहे. अगं दिया, माझ्या चहाची वेळ झाली. बरं बरं, थांबा मी तुमच्यासाठी चहा बनवून आणते. वैष्णवी, ए वैष्णवी, जरा बाबांसाठी चहा बनवून आणतेस का ग? मला वेळ नाही सासू. छोटी, ए छोटी, जरा बाबांसाठी चहा बनवून आणतेस का ग? सासूबाई, माझ्या मागे सुद्धा थोडं काम आहे. जाऊ द्या, मीच बनवते आता. सासूबाई, चहा केलाच आहे तर मला पण द्या. हो सासूबाई, मला सुद्धा पाहिजे चहा. अरे देवा, आता मला चहा परत बनवावं लागेल. हे घ्या चहा. का ग, इतका वेळ कस काय लागला? मी चहा बनवला होता, पण त्या दोघीच घेऊन गेला, म्हणून मला परत चहा बनवावा लागला. तू तुझ्या सुनांना जास्त लाडवून ठेवू नकोस, त्या तुझ्या डोक्यावर बसतील. काय नाही होतो, आपल्या सुना समजूतदार आहेत. अरे दिया, माझ्या जेवणाची वेळ झाली. थांबा, मी स्वयंपाक बनवायला सांगते. वैष्णवी, ए वैष्णवी, जरा स्वयंपाक बनवतेस का ग? नाही सासूबाई, मला बाहेर जायचं आहे, मला वेळ. छोटी, ए छोटी, स्वयंपाकाची वेळ झाली, स्वयंपाक बनवतेस का ग? मला बरं नाही वाटत आहे, मी नाही करणार आज स्वयंपाक. आता मला स्वयंपाक बनवावा लागेल वाटतो. थांबा. मला बाहेर जायचं आहे तर मी डबा घेऊनच जाते. हो, माझ्या सुद्धा गोळ्यांची वेळ झाली आहे, मी थोडंफार जेवणच घेते आता. अरे देवा, मला आता परत जेवण बनवावं लागेल. हे घ्या जेवण. इतका वेळ कस काय लागला? अहो, मी बनवलं होतं जेवण, पण मोठी जेवणाचा डब्बा घेऊन गेली आणि छोटी पण जेवण करून गेली, त्यामुळे मला स्वयंपाक परत बनवावा लागला. तू तुझ्या सुनांना खूप लाडवून ठेवलेला आहेस. आता त्या तुझ्या डोक्यावर नाचतायत बघ, नाचू दे त्यांना तुझ्या डोक्यावर. थांबा, मी आज मुलांना बोलतेच या विषयावर. मुलांनो, जरा इकडे या, बसा इथे. काय झालं आई? काय झालं आई? या दोघी जणी स्वयंपाक वेळेवर बनवत नाही, मला बनवावा लागतो. बाबांना गोळ्या वेळेवर देत नाही. ए इकडे ये बरं, आई काय म्हणते? अगं इकडे ये, आई काय म्हणते? काय झालं? अगं इकडे ये, आई म्हणते तुम्ही बाबांना नीट गोळ्या जेवण वेळेवर देत नाही. आई काय म्हणते?
नाही आम्ही स्वयंपाक केला होता. अरे मग मी काय खोटे बोलते का? हो हो बरोबर आहे. हिनीच मला चहा दिला आणि जेवण बनवलं. या मुली काही ना काही कारण सांगून निघून जात होत्या. हो आम्ही स्वयंपाक केला होता, पण एवढे करूनही काय फायदा. अगं थांब थांब, मी तसं नव्हतो म्हणत. अगं थांब, तसं आम्ही म्हणत नव्हतो. अरे मग आमचं काय? आई तू केला तर काय फरक पडतो? एक दिवस केल्याने काय फरक पडतो? आमची तक्रार करता काय? थांबा आता यांना घराबाहेरच काढू. हो हो काढूच. अंबर बरसे रुत आए रुत जाए हाय हर मौसम की खुशबू चुन के बागबां बाग सजाए. हो मी त्यांना बोलताना ऐकलं की त्या आपल्याला घराच्या बाहेर काढणार आहे. त्यापेक्षा आपणच चालले जाऊ ना. चल आता या घरात राहायलाच नको. चल आपण वृद्धाश्रमात जाऊन राहू. हर फूल को अपना समझे बागबान हर घड़ी करे रखवाली पत्ती पत्ती डाली डाली सींचे बागबान. बागबान रब है बागबान, बागबान रब है बागबान, बागबान रब है बागबान, बागबान रब है बागबान. आई बाबा वृद्धाश्रमात गेल्यानंतर. अगं आई बाबा कुठं गेले? दिसत नाहीत ते. गेले ते घर सोडून. काय तुम्ही त्यांना जाऊ दिलं? आम्ही त्यांना म्हणालो होतो थांबा, पण त्यांनी काही आमचं ऐकलं नाही. चला आपण त्यांना परत घेऊन येऊ. नाही थांबा. ते असे म्हणाले की आम्ही जर पुन्हा तुमचं तोंड बघितलं तर आम्ही आमच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेऊ. अरे देवा. परिवार को जन्म देने वाला पिता दोनों ही अपने खून पसीने से अपने पौधों को सींचते हैं. ना सिर्फ अपने पेड़ से, उसके साए से भी प्यार करते हैं, क्योंकि उसे उम्मीद है एक रोज जब वो जिंदगी से थक जाएगा यही साया उसके काम आएगा. काही महिन्यानंतर. अरे यार, ये वकील पण आज ना माझी केस गेली यार सगळी यार त्या वकिलामुळं. काय करू यार, खूप डोक्याला ताण आलाय. अहो असं काय करता तुम्ही? तू शांत बस. तू माझ्या डोक्याला लागू नको. आज माझं एक तर डोकं खराब आहे बरं. एवढी चिडचिड का करताय? तू शांत बस. अगं छोटी, हे बघ हे असं काय करताय? अहो भाऊजी असं काय करताय तुम्ही? तुम्ही आज शांत बसा यार, माझं खूप डोक्याला ताण आलाय आज. अरे दादा काय झालं तुला? अरे दादा, छोटी लवकर डॉक्टरला फोन लाव. हो हो लावते. दवाखान्यात गेल्यानंतर. काय झालं यांना? हे घरी चक्कर येऊन पडले. डॉक्टर यांचं चेकअप करा. डॉक्टर नो रिस्पॉन्स. त्यांना सलाईन लावा. बरं लावलं. त्यांच्या नातेवाईकांना सिटी स्कॅन करायचं सांगा त्यांचं. यांचं सिटी स्कॅन करावं लागेल. हो करा करा, मी भरतो फीस. काय झालंय यांना? कसं आहे ना, यांची एक किडनी फेल झाली आहे. माझी किडनी चालेल का? नाही, तुमचे ब्लड ग्रुप मॅच होणार नाही. त्यांच्या भावांनी किडनी दिली तर ते वाचतील. नाही, ते किडनी देणार नाही. आम्हाला छोटे छोटे मुलं आहेत. आता एकच व्यक्ती आहे की त्यांचा ब्लड ग्रुप पेशंटशी मॅच होईल, ती म्हणजे त्यांची आई. पण आम्ही पेशंटच्या आईला वाचवू शकणार नाही. कुठे आहेत त्या? अच्छा, वृद्धाश्रमात सोडलंय का? बघा ते येतात का? अदरवाईज वी कुडंट डू एनिथिंग. चला आपण आईंना विचारून बघूया. चला चला. सासूबाई, ओ सासूबाई, का आल्या तुम्ही इथं? अहो भाऊजींची किडनी फेल झाली. आता तुम्हीच त्यांना वाचवू शकता. नाही अजिबात नाही. ती तुम्हाला किडनी देणार नाही. चला निघा इथून. थांबा मुलींनो, मी देईन किडनी. फिर से सजाए बिखरे अपने सपने बागबान, फिर से सजाए बिखरे अपने सपने बागबान.
बागबान बागबान रब है। अरे थांबा रे, तिला नेऊ नका. तिने अगोदरच एक किडनी चिंटूला दिलेली आहे. डॉक्टर, या आहेत आमच्या सासूबाई. ठीक आहे डॉक्टर, यांना ऑपरेशन थिएटर मध्ये घ्या. बरं. ऑपरेशन संपल्यानंतर काय झालं डॉक्टर? आता मी काय सांगू तुम्हाला. मला हे सांगताना आनंद होत आहे की माझ्या पेशंटचा जीव वाचला, पण हे सांगताना दुःख होत आहे की त्याच पेशंटने त्याच्या आईचा जीव घेतला. दिया, ए दिया, अरे चिंटू तुमची आई कुठे आहे? बाबा बाबा, आई या जगात राहिली नाही बाबा. काय? बाबा काय झालं तुम्हाला? हो आसमान भर नैनों से इनको देखे बागबान, आसमान भर नैनों से इनको देखे बागबान. बागबान रब है बागबान, बागबान रब है बागबान, बागबान रब है बागबान, बागबान रब है बागबान. आई बाबा, मला सोडून का बरं गेलात तुम्ही आई बाबा? प्रसाद, आलास तू? ओ भाऊजी, तुमचे मोठे भाऊ आहेत ते असं काय करताय? मला लाज वाटते तुम्हाला मोठा भाऊ म्हणण्याची. ज्या आई वडिलांनी तुम्हाला जन्म दिला, तुमचा सांभाळ केला, त्यांनाच तुम्ही जीवनभर छळलं आणि आयुष्याच्या त्यांच्या संध्याकाळी त्यांची किडनी घेऊन त्यांचा जीव घेतला. हत्यारे आहात तुम्ही. असं काय म्हणता भाऊजी तुम्ही? आम्ही दरवर्षी त्यांच्या नावानं पित्र घालणार आहोत की त्यांच्या नावाने मोठी ट्रस्ट उभारली आहे. अरे तुम्हाला लाज कशी वाटत नाही? जेव्हा ते जिवंत होते तेव्हा त्यांना इतका त्रास दिला आणि आता ते गेल्यानंतर म्हणता आम्ही ट्रस्ट उभारणार, आम्ही पित्र करणार. पित्र घालण्यापेक्षा, ट्रस्ट उभे करण्यापेक्षा ते जिवंत असतानाच त्यांना जीव लावायला पाहिजे होता. त्यांना जीव लावण्यात, त्यांचा सांभाळ करण्यात, यातच खऱ्या जीवनाचा आनंद आहे. मित्रांनो, तुम्ही सुदैव आहात की तुमच्यासोबत तुमचे आई वडील आहेत. त्यांचा सांभाळ करा, त्यांची सेवा करा. त्यांच्यावर वृद्धाश्रमात जायची वेळ येऊ देऊ नका. हीच आमच्या सर्वांच्या वतीने तुम्हाला नम्र विनंती. गुंजे हरदम ही मुस्काए चाहे बागबान, गुंजे हरदम ही मुस्काए चाहे बागबान, हर घड़ी करे रख